पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पारू आबासाहेबांना म्हणत असते की आत्ता मी तुम्हाला जे काही सांगितलं ना ते सगळं सत्य आहे. तुमच्यामध्ये फक्त गैरसमज झाला होता आणि देवी आई कधीच तुम्हाला विसरल्या नाही. त्यांनी जे काही केलं ते तुमच्यासाठी केलं. पुढे ती आबासाहेबांना हे सुद्धा म्हणते की तुमची इच्छा होती ना की प्रत्येक गावामध्ये शाळा, कॉलेज, हॉस्पिटल असावं. मग तुमच्या त्या यस फाउंडेशनने अनेक गावं दत्तक घेतली. माझ्या देवी आईने प्रत्येक गावामध्ये शाळा, कॉलेज, हॉस्पिटल सुरू केलं. यस फाउंडेशन कितीतरी अनाथाश्रम, वृद्धाश्रम चालवतात आणि हे सगळं काही देवी आईंनी फक्त तुमच्यासाठी केलं. आणि हे सगळं काही ऐकून आबासाहेबांना तर मोठा धक्काच बसतो. ते काही बोलूच शकत नाही. तर पारू त्यांच्यापुढे हात जोडून म्हणते की आबासाहेब, मी तुम्हाला विनंती करते, प्लीज प्रिया मॅडमला माझ्यासोबत येऊ द्या. मी तुम्हाला खात्री देऊन सांगते की प्रिया मॅडमला प्रीतम सरांनी एवढा चांगला जोडीदार शोधूनही सापडणार नाही. आणि मग ते ऐकून आबासाहेब प्रियाकडे बघू लागतात. प्रिया खाली मान घालूनच उभी असते. तर पारू पुन्हा एकदा आबासाहेबांना समजवण्याचा प्रयत्न करते, पण आबासाहेब तिला काहीच उत्तर देत नाही किंवा प्रियाला घेऊन जाण्याची परवानगीसुद्धा देत नाही. आणि मग शेवटी नाईलाजाने पारू म्हणते की आबासाहेब, तिकडे प्रीतम सरांच्या लग्नाचा मुहूर्त जवळ येत चालला आहे. मला जायलाच हवं. मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते. पण आबासाहेब काही पारूचं ऐकत नाही. आणि मग पारू नाईलाजाने तेथून जाण्यासाठी निघते. तर प्रिया तिच्याकडे बघत पुढे येते. मात्र आबासाहेब रागातच बघत असतात. त्यामुळे प्रिया जागच्या जागी थांबते आणि मग पारू तेथून निघून जाते. तर दुसरीकडे लग्नाचे विधी सुरू असतात. गुरुजी दिशाला आणि प्रीतमला एकमेकांच्या हातामध्ये कंकण घालायला सांगतात. मात्र प्रीतमचं लक्ष नसतं. तितक्यात मग दामिनी त्या ठिकाणी येते. ती हसतच प्रीतमला म्हणते की काय रे प्रीतम, लग्न होण्याच्या आधी स्वप्नात हरवून गेला की अजूनही गावच्या आठवणींमध्येच रमलाय. ते ऐकून प्रीतम तिच्याकडे बघू लागतो. तर दामिनी त्याला म्हणते की हे हळकुंड दिशाच्या हातात बांध. आणि मग नाईलाजाने प्रीतम सगळ्या विधी पूर्ण करू लागतो. हे सगळं बघून आदित्याला खूप वाईट वाटत असतो. तो मनाशी म्हणत असतो की मिहीर नक्की आज येईल ना, तो यावेळी तर फसवणार नाही ना. तर दुसरीकडे पारू निघून गेल्यावर प्रताप आबासाहेबांना विचारत असतो की आबासाहेब, हे सगळं तुम्हाला माहीत होतं का? सांगा ना, पारू जे काही बोलली ते खरं आहे का? तर प्रियासुद्धा म्हणत असते की बोला ना आबा, खरंच तुमच्यावर कर्ज होतं का? माझा यावर नाही आहे विश्वास. जर तुमच्यावर कर्ज असतं तर तुम्ही आमचे सगळे हट्ट कसे पुरवले असते ना. मला माहिती आहे ती पारू खोटं बोलते. ती सतत देवी आई करत असते आणि तिच्या त्या देवी आईसाठी ती काही खोटं नाटं सांगून गेली. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. बोला ना तुम्ही काहीतरी. पण आबासाहेबांच्या तोंडून एक शब्दही फुटत नाही. आणि मग त्यानंतर अचानक त्यांची तब्येत बिघडते. त्यांना चक्कर येते. त्यामुळे प्रिया, प्रताप खूप घाबरतात. त्यांना आधार देतात. प्रताप म्हणत असतो की मी लगेच डॉक्टरांना बोलावून घेतो, पण आबासाहेब त्याला थांबवतात. दुसरीकडे पारू परत जाण्यासाठी निघालेली असते. ती मनाशी रडतच म्हणत असते की प्रीतम सर, मला माफ करा. मी एका मैत्रिणीचं कर्तव्य पूर्ण नाही करू शकले. आता सगळं काही तुमच्याच हातात आहे. तुम्हालाच तुमच्या प्रेमासाठी उभं राहावं लागेल. आबासाहेब प्रिया मॅडमला पाठवतील की नाही मला काहीच माहिती नाही. निदान सत्य कळाल्यावर तरी त्यांनी काहीतरी व्यवस्थित निर्णय घ्यायला हवा. आणि तितक्यात तिला आदित्याचा कॉल येतो. आदित्य विचारतो की पारू, तू बोलली का आबासाहेबांसोबत? त्यावर पारू म्हणते की हो आदित्य सर, मी बोलले, पण त्यांनी प्रिया मॅडमला माझ्यासोबत नाही पाठवलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, आबासाहेबांची परवानगी नसताना प्रिया मॅडम नाही येणार. आणि मग ती त्या ठिकाणी घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यामुळे आदित्य काळजीत पडतो. तो पारूला म्हणतो की इथे मिहीरसुद्धा आलेला नाही आहे. सगळं काही आपल्या हातून निसटून चाललं आहे. काय करावं तेच कळत नाही. तर पारू म्हणते की आदित्य सर, आता आपल्याकडे फक्त एकच मार्ग शिल्लक राहिला आहे. तो म्हणजे तुम्ही आता देवी आईंना सगळं काही सत्य सांगण्याचा. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की ठीक आहे पारू, मी लगेच आईला सगळं काही सांगतो. आणि मग तो पटकन बाहेर जातो. बाहेर लग्नाचे विधी सुरू असतात. प्रीतम चेहरा पाडूनच बसलेला असतो. तर दिशा हसतच त्याच्याकडे बघत असते. आणि मग तिचं लक्ष आदित्यकडे जातं. आदित्य मिहीरची वाट बघत आहे हे तिच्या लक्षात येतं आणि ती हसतच मनाशी म्हणते की सॉरी आदित्य, पण तुझ्या मिहीरची वाट बघतोय ना, तो मिहीर आज इथे येणार नाही. कारण त्याने मला चीट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची शिक्षा मी त्याला बरोबर दिली. कारण मला माहीत होतं तुमच्या दोघांमध्ये झालेलं डील. आणि विचार कर, जर मी लग्नाआधी एवढं सगळं करू शकते तर लग्नानंतर मी तुमची काय अवस्था करेल ते. आणि मग ती अहिल्याकडे बघत म्हणते की सासू मॉम, आता लवकरच मी तुमची खुर्ची रिकामी करणार आहे आणि नवीन अहिल्या बनणार आहे.
ती असंही म्हणते की तो मिहीर नावाचा एक काटा तर माझ्या आयुष्यातून गेला आणि आता त्या पारूवर सुद्धा माझी माणसं लक्ष ठेवून आहेत. लवकरच ते तिचासुद्धा बंदोबस्त करतील. आणि त्याच वेळी दुसरीकडे पारू ज्या गाडीने परत येत असते त्या गाडीच्या मागे दिशाच्या माणसांची सुद्धा गाडी असते. ते पारूचा पाठलाग करतच असतात. तर इकडे दिशा हसतच सगळ्यांकडे बघत असते. त्यानंतर गुरुजी प्रीतमला सांगतात की तुम्ही कलशाची पूजा करा आणि दिशाला म्हणतात की तुम्ही त्यांच्या हाताला हात लावा. पण दिशा म्हणते की गुरुजी, जर मी पूजा केली आणि प्रीतमने माझ्या हाताला हात लावला तर चालेल का? आणि ते ऐकून दिशाची आई घाबरून म्हणते की काय चाललंय या मुलीचं, कोणी बघितलं तर काय म्हणतील. तर दिशा प्रीतमला म्हणत असते की तसंही आता लग्नानंतर तुला सगळं काही माझंच ऐकावं लागणार आहे. तुला कळेलच मी तुला आणि तुझ्या फॅमिलीला कशी माझ्या बोटावर नाचवते ते. आणि ते ऐकून दामिनी हसतच दिशाकडे बघत म्हणते की खरंच ही खूप आगाऊ आहे. ही तर लग्नाचे विधीच बदलायला निघाली आहे. आणि मग त्यानंतर दिशा स्वतःच कलशाचं पूजन करते आणि प्रीतमला तिच्या हाताला हात लावायला सांगते. तर दुसरीकडे गणी मारुतीला पारूबद्दल विचारत असतो. त्यावर मारुती म्हणतो की अरे ती घरातच कुठेतरी असेल. पण गणी म्हणतो की नाही ना बा, पारू कुठेही नाही आहे, मी तिला सगळीकडे शोधलं, सावित्री आत्यालासुद्धा माहीत नाही. त्यामुळे मारुती काळजीत पडतो. मग तो घरातील एका सर्वंटला विचारतो आणि तेव्हा त्याला समजतं की आदित्य सरांनी पारूला एका कामानिमित्त गावाला पाठवलं आहे. मग तो लगेच पारूला कॉल करतो. पारू कॉल रिसीव्ह करते आणि काय झालं ते विचारते. तर मारुती तिला म्हणत असतो की तू मला न सांगता गावी का गेली, एवढं नेमकं काय महत्त्वाचं काम होतं. तर पारू म्हणते की बा मी परत आल्यावर तुला सगळं सांगेल, पण मला सांग लग्न तर लागलं नाही आहे ना. तर मारुती म्हणतो की अजून लागलेलं नाही आहे, पण आता थोड्याच वेळात लागेल. पण नेमकं काय चाललंय तुझं ते मला सांग तू. पण पारू काही सांगत नाही. ती म्हणते की मी आल्यावर बोलेल तुझ्याशी आणि ती फोन ठेवून देते. तर दुसरीकडे प्रीतमचा पडलेला चेहरा अहिल्या आणि श्रीकांत बघतात आणि नक्कीच याचा काहीतरी बिनसला आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते. तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येत अहिल्याला म्हणतो की आई, मला तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचे, प्लीज माझ्या खोलीत चल. त्यामुळे मग अहिल्या त्याच्या पाठोपाठ खोलीत येते. ती आदित्यला काय झाले ते विचारते. तर आदित्य म्हणत असतो की आई, आपल्याला हे लग्न थांबवायला हवं, दिशा चांगली मुलगी नाही आहे. आणि ते ऐकून अहिल्याला धक्काच बसतो. ती म्हणते की आदित्य तू काय बोलतोय, तुला कळतंय का? तर आदित्य म्हणतो की हो आई, मला सगळं कळतंय. ती दिशा चांगली मुलगी नाही आहे, ती आपल्या प्रीतमसोबत कशी वागली तुला माहीत नाही. आणि मग त्यानंतर दिशा प्रीतमसोबत जे काही वागलेली असते ते सगळं तो अहिल्याला सांगतो. तर अहिल्या म्हणत असते की हे सगळं तुला आधीच माहिती होतं का? मग तू मला काही सांगितलं का नाही? आत्ता ही काय हे सगळं सांगायची वेळ आहे का? तर आदित्य म्हणत असतो की आई, तेव्हा माझ्याकडे पुरावे नव्हते. तर अहिल्या म्हणते मग आत्ता आहेत का तुझ्याकडे पुरावे? पुरावे नसताना मी खाली जाऊन काय सांगू की माझ्या मुलाला असं वाटते की दिशा योग्य मुलगी नाही आहे म्हणून हे लग्न रद्द करा. तर आदित्य त्यावर हो म्हणतो. त्यामुळे अहिल्या खूप चिडते. तर आदित्य म्हणत असतो की आई, मी तुला कसं सांगू की ती दिशा खरंच खूप वाईट मुलगी आहे. तिचं प्रीतमवर प्रेम नाही आहे, तिला फक्त आपली प्रॉपर्टी हवी आहे. आणि मग तो मिहीरबद्दलसुद्धा अहिल्याला सगळं काही सांगतो आणि असंही म्हणतो की त्या दिशाचं जाऊ दे, पण आपल्या प्रीतमचं तिच्यावर नाही. तर पण तो पुढे काही बोलतच नाही. त्यामुळे अहिल्या विचारते की आदित्य, आता मला खरं खरं सांग, प्रीतमचं जर दिशावर प्रेम नाही आहे तर कोणावर प्रेम आहे? आणि त्यावर आदित्य म्हणतो प्रियावर. आणि ते ऐकून अहिल्या खूप चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.